मुलींनो, एखाद्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवून तो म्हणेल तेव्हा आणि तो म्हणेल तिथे तुम्ही जात असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. सांगलीतल्या ईश्वरपूर मधली ही घटना आहे. पीडिता रात्री 8 वाजता ऋतिक आणि आशिष बरोबर बाहेर पडली. ते दोघेही तिला ईश्वरपूर मधील तुळजापूर फाट्यावरती घेऊन गेले. आणि हा फाटा असा आहे की ते एकदम सगळीकडे ऊसाची शेती आहे आणि या ऊसाच्या शेतीमध्ये या पीडितेला दोघेही घेऊन गेले. दोघांनी तिच्यावरती पाळीपाळीने अत्याचार केला. जेव्हा पीडितेने या गोष्टीला विरोध केला तेव्हा तिला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. एवढंच नव्हे तर अत्याचार करून तिच्या अंगावरचे सगळे कपडे घेऊन हे दोघेही पसार झाले. पीडिता रात्री 11 वाजता विवस्त्र त्याच अवस्थेत त्या ऊसाच्या शेतातून बाहेर पडली. सांगलीमधलं ते गाव असल्यामुळे युवक त्या ठिकाणी शेकोटी पेटवून बसले होते. पीडितेची अवस्था बघून युवकांनी तिची विचारपूस केली, तिला कपडे दिले आणि तिला पोलिसांकडे नेऊन दिलं. पीडिता ही तिच्या आईबरोबर सांगलीमध्ये राहते आणि तिची आई रात्री 10 वाजेपर्यंत एका वडापावच्या गाड्यावरती काम करते. याच संधीचा फायदा घेऊन ओळखीच्या असलेल्या ऋतिकने तिच्यावरती हे अत्याचार केले. पीडिता फक्त 8वीला आहे. आता आपण असं म्हणू की मुलींचं चुकतं, मुली बाहेर का जातात, मुली असं का करतात, पण 8वीतल्या असणाऱ्या मुलीला काय समजलं असेल की तिच्याबरोबर असं काहीतरी घडणार आहे. आणि जरी ती त्यांच्याबरोबर गाडीवरून यायला तयार झाली तरी त्यांना हे सगळं करण्याचा अधिकार कुणी दिला. त्यामुळे जर तुम्ही डोळे झाकून कुणावरती विश्वास ठेवत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा, ही घटना नक्की लक्षात ठेवा आणि असं काहीही करत असाल आणि असं काहीही घडत असेल तर तुम्ही सतर्क राहा.